सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता इथे सारंगचे बाबा आणि तिलोत्तमा बोलत असतात। ते म्हणत असतात खरं तर आज सारंग सावली सोहम तारा डिनरसाठी बाहेर गेलेत, एकमेकांसाठी वेळ द्यायला गेलेत, खूप छान झालं। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, आज इथे राजकुमार असता तर अमृता सुद्धा इथे त्यांच्याबरोबर एकत्र गेली असती, तिच्या सुद्धा आयुष्यात आनंद आला असता। त्यावर लगेचच तिलोत्तमा म्हणत असते, तुम्हाला इथे माझ्यासमोर राजकुमारचं नाव काढायला नकोय प्लीज, त्याचं जर नाव काढलं ना तर माझ्या डोक्यात तिडीक जाते। मला खूप जास्त पश्चाताप होतो की राजकुमार आपल्यासोबत असं का वागला असेल। तेवढ्यातच त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज इथे नोटिफिकेशन आलेलं असतं। ते ओपन करून पाहतात तर तारा वझे असं नाव असतं आणि जेव्हा तो व्हिडिओ इथे तिलोत्तमा पाहते तेव्हा त्यांना प्रचंड राग येतो। इकडे आता भैरवी सुद्धा तोच व्हिडिओ मोबाईलवरती पाहत असते आणि कशा पद्धतीने इथे तारा तिच्या ऑडियन्स आणि फॅन्स समोर वागलेली असते, त्यामुळे तारा वझे आता इथे माफीच्या सुद्धा लायक नाहीये आणि माझं फॅन फॉलोअर्स जवळपास 5 मिलियनच्या पुढे आहे। आता मी हिची कशी वाट लावतो असं तो मुलगा बोललेला असतो आणि तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला असतो। इकडे भैरवी खूप चिडलेली असते, तारा तू काय केलंयस हे, आतापर्यंत नाव आणि हे सगळं गुपित लपून ठेवण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान केलंय, तारा तू का अशी वागलीयस, काय करायचं ह्या गोष्टीला, अगं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मांडून घ्यायची तुला सवयच लागलीये का। इकडे तारा तिच्या रूममध्ये असते, तेवढ्यातच ऐश्वर्या तिच्या खोलीत येते। ऐश्वर्या तिच्या खोलीत आल्यावर तिला तो व्हिडिओ इथे दाखवते आणि म्हणत असते, काय आहे हे तारा, तू जरा तरी भान ठेवून वागू शकत नाहीयेस का, अगं तुला एवढा कसला राग आहे। आणि त्याचबरोबर इथे तारा म्हणत असते, काय झालंय तुम्ही अशा का बोलताय वहिनी, अगं बघ हा व्हिडिओ बघ, अच्छा हा व्हिडिओ का, असू द्या तो सोशल मीडिया आहे, 2 दिवस ट्रोल करेल आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी विसरून जाईल। त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं व्हिडिओस का तू, यामध्ये मेहेंदळेंचं नाव जोडलेलं आहे आणि मेहेंदळेंच्या इथे नावाला डागबट्टा लागतोय असं होतंय। त्यावर तारा म्हणते, त्याने मला काही फरक पडत नाही, असू देत। तेवढ्यातच तिलोत्तमा तिथे आलेली असते। तिलोत्तमा तिथे आल्यानंतर तिलोत्तमा म्हणते, पण मला फरक पडतो, समजलं तुला, अगं एवढा कसला राग आहे ग तुला आणि एवढी कसला ॲटिट्यूड आहे ग तुला, 4 माणसांमध्ये तुला कसं बोलायचं काय बोलायचं ह्या गोष्टीचं भान आहे की नाही। आणि तू फक्त तारा वझे नाहीयेस, तुझ्यासोबत मेहेंदळेंचं सुद्धा नाव लागलं गेलेलं आहे। तुला एका रात्रीचा वेळ मी देते, माफीनाम्याचा व्हिडिओ बनवायचा, त्या रात्रीत एका रात्रीत विचार कर आणि त्या माफीनाम्यामध्ये काय बोलायचंय कसं बोलायचंय हे तू आता ठरव आणि उद्या सकाळपर्यंत एक माफीनाम्याचा व्हिडिओ बनव आणि त्यानंतर तो ती व्हिडिओ पोस्ट कर, समजलं तुला। असं म्हणता क्षणी आता लगेचच तारा म्हणत असते, त्याची काय गरज आहे। त्यावर तिलोत्तमा म्हणत असते, त्याची गरज आहे, समजलं तुला, तू आता वझे घराण्याची मुलगी नाहीयेस, इथे मेहेंदळेंची सून झालेली आहेस, त्यामुळे माझ्यासोबत कुठलंही आर्ग्युमेंट तू करायचं नाहीयेस, ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या त्याच गोष्टी इथे तू करायच्या आहे, समजलं। असं आता इकडे तिलोत्तमाने ताराला सांगितलेलं असतं। तिलोत्तमाने ताराला सांगितल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते, हे सगळं तर तुला करावंच लागणार आहे, एका रात्रीचा वेळ तुझ्याकडे आहे, त्यामुळे तुला जे काही करायचंय ते तू कर। इकडे अमृता सावली डायनिंग टेबलवरती तिथे बसलेल्या असतात आणि तेव्हा तिथे बसल्यानंतर अमृता म्हणत असते, ह्या ताराचं काय करायचंय, गणपतीसाठी सुद्धा एवढी चिडचिड केली तिने, आत्ताच काल गणपतीचं प्रकरण निवळतंय न निवळतंय तर लगेचच आज हे अशा पद्धतीने ती वागलेली आहे। त्यावर सावली म्हणत असते, वहिनी खरं तर ह्या गोष्टी अगोदरच सुरुवात झाल्या होत्या, म्हणजे बघा ना, ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो तिथेच सोहम भाऊजी आणि तारा मॅडम तिथे आल्या होत्या, त्यांचा मूड इथे खूपच जास्त डिस्टर्ब झाला होता आणि आम्ही त्यांना इथे आमच्यासोबत बसायला सांगितलं पण त्यांनी काहीच ऐकलं नाही। आता ह्या सगळ्या गोष्टीमधून त्या कशा सावरतील कळत नाही। तेवढ्यातच तिथे सारंग येतो। सारंग म्हणतो, हे बघ सावली, ह्या सगळ्या गोष्टी तू स्वतःला ब्लेम करून घेऊ नकोस, या सगळ्या गोष्टींमध्ये तुझी काही चूक नाहीये आणि तसंही इथे तिला आता सोशल मीडियाची सगळ्यांची माफी मागावीच लागणार आहे। जोपर्यंत ती सगळ्यांची माफी मागत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अजिबातच पॉसिबल होणार नाहीयेत आणि तू नको काळजी करूस, मी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इथे मम्माशी बोलून घेतो, असं सारंग आता सावलीला बोलत असतो। पण आता मात्र ही तारा जी आहे ना ती अशा पद्धतीने कशी वागू शकते ह्याच गोष्टी मला समजत नाहीत, असं आता इथे सगळेजण बोलत असतात। पण इथे मात्र आता सारंग सावलीला आधार देण्याचं काम करतो। आता तो म्हणत असतो की आता आपण एक गोष्ट
गोष्ट करूयात, इथे ताराचं गाण्याचं रेकॉर्डिंग करूयात आणि ताराच्या गाण्याचं रेकॉर्डिंग केल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल करूयात. लगेच सावली म्हणत असते, रेकॉर्डिंग त्याची काय गरज आहे? अगं गरज कशी नाहीये, कारण इथे एक रेकॉर्डिंग आणि माफीनाम्याचा व्हिडिओ जर बनवला तर ह्या सगळ्या गोष्टी इथे बाजूला होतील आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मेहेंदळेचं नाव जोडलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे करावंच लागणार आहे असं इथे तो बोलत असतो. तर इकडे आता सोहम ताराशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणत असतो, तारा तारा तू हे काय करून बसलेली आहेस? तुझ्यामुळे माहिती का किती गोष्टी इथे सगळ्यांना सहन कराव्या लागत आहेत. आता लगेचच तारा चिडते आणि तारा चिडल्यानंतर ती म्हणत असते, हे बघ मला ह्या सगळ्या गोष्टींनी काही एक फरक पडत नाहीये, तू माझ्याशी आता ह्या विषयावर बोलू नकोस, प्लीज जा, मला माझ्या आईचा फोन येतोय. असं म्हणून ती आता सोहमला तिथून घालवून देते. तर इकडे ती फोनवर बोलत असते. फोनवर बोलत असताना इकडे मात्र तारा म्हणत असते, अगे मूर्ख मुलगी, तू काही डोक्यावर पडलेली आहेस का? तू हे सगळं काय केलेलं आहेस आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेस असं इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, आत्ताच्या आत्ता इथे ये आणि त्याचबरोबर आता लगेचच इथे आल्यानंतर सगळं काही इथे सॉर्ट आउट करायचं आहे. त्यावर तारा म्हणत असते, मी आत्ता तिथे नाही येऊ शकत आहे, प्लीज मला आता तुझ्याशी काहीच एक बोलायचं नाहीये. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर ती म्हणत असते की नाही नाही म्हणून सांगितलंय ना तुला, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता हे बघ हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे मम्मा. अगं तू वेडीयस का? एवढ्या दिवसाचं नाव आणि त्याचबरोबर इथे मी हे सगळं काही कमवलेलं आहे आणि हे सगळं काही मी कमवल्यामुळे आता तू हे सगळं नाव कमवलेलं धुळीस मिळवत आहेस का असं ती बोलत असते. तेव्हा तारा म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत, तू ह्या सगळ्या गोष्टी मला इथे करण्यास भाग पाडलेल्या आहेस. हे बघ इथे प्रत्येक वेळी तू म्हणतेस तसं मी केलेलं आहे, पण आता मला नकोय हे सगळं काही, आणि येतंय ना सगळं काही ओपन होतंय ना तर होऊ दे, मला कोणाशी काहीच ह्या विषयावर बोलायचं नाहीये. त्यावर आता इकडे तारा म्हणत असते, हे बघ मम्मा हे सगळं मी तुझ्याकरिता केलेलं आहे, माझं स्वप्न माझं सगळं मी बाजूला ठेवलंय, मला गायनात अजिबात इंटरेस्ट नव्हता, ही सुद्धा सगळी गोष्ट तुला माहिती आहे, मग परत परत तू ह्या गोष्टी इथे मला का करायला सांगत आहेस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इथे भैरवी म्हणत असते, हे बघ मी तुला इथे वाद घालण्यासाठी फोन केलेला नाहीये, तू आत्ताच्या आत्ता मला भेटायला येणार आहे, समजलं तुला? आणि त्याचबरोबर इथे पुढे काय करायचे काय नाही करायचं हे आपण नंतरच्या नंतर ठरवूयात. अगं आता इथे मला माफीनाम्याचा व्हिडिओ बनवायला सांगितलेला आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की आता मला गाणं सुद्धा गायचं आहे. त्यावरच आता भैरवी म्हणत असते, अगं मूर्ख मुलगी, इथे तू कशासाठी ह्या सगळ्या गोष्टीला हो बोललेली आहेस असं म्हणून ती आता फोन ठेवते. फोन ठेवल्याबरोबरच तारा तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि तारा तिच्या खोलीमध्ये आल्याबरोबरच इथे ती म्हणत असते की हे बघ हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तुझ्यामुळे मला हे सगळं काही सहन करावं लागत आहे असं आता लगेचच तारा सावलीला ब्लेम करत असते. आणि हे सगळं तूच घडून आणलंस ना, मुद्दामून तुला हे सगळं करायचं होतं ना. त्यावरच आता इकडे सावली म्हणत असते, हे बघा तारा मॅडम, मला ह्या सगळ्या गोष्टीने फारसा काही फरक पडत नाहीये. का फरक काय पडत नाही? तू मला इथे ब्लॅकमेल करतेस का? तसंही माझं फक्त सोहमवर प्रेम आहे आणि सोहम जरी मला भेटला तरी सुद्धा बाद झालं, मला इथे कोणाची कसलीच गरज नाही, समजलं तुला? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि तुझं जर सत्य इथे जो इथे सारंग आहे त्याला जर समजलं तर मग तू काय करणार आहेस? सांग ना, काय करणार आहेस तू? हे सत्य जर त्याला समजलं तर. त्यावरच सावली म्हणत असते, हे बघा त्या गोष्टींचा तुम्ही अजिबातच इथे विचार करू नका, काय करायचं आणि काय नाही करायचं. आता सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून वाचवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यावर आता लगेचच तारा म्हणत असते, तू वाचवणार आहेस का मला? तेव्हा ती म्हणत असते, हो काहीच तसंच होणार आहे, समजलं तुम्हाला? त्यामुळे उगाचच तुम्ही नाही त्या गोष्टी इथे बोलू नका, समजलं? त्यावर लगेचच आता सावली इथे ताराला सांगत असते की कशा पद्धतीने तुमचं गाणं जे आहे ते सगळ्यांसमोर रेकॉर्ड होणार आहे. आणि त्याचबरोबर आता तारा म्हणत असते, काय तुला वेळ लागलाय का? हो, घरच्यांनी हे सगळं ठरवलेलं आहे. आणि लगेचच ताराचा बोलण्याचा टोन बदलतो आणि लगेचच ती सावलीचे हात पकडते आणि म्हणत असते, प्लीज प्लीज मला ह्या सगळ्या गोष्टीतून इथे तू बाहेर काढ ना, प्लीज
मला हे सगळं नको आहे, प्लीज तू काहीतरी कर ना, असं म्हणूनच ती म्हणत असते, हा मी ठीक आहे करायला तयार आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एका व्यक्तीची मदत घ्यावी लागेल आणि ती व्यक्ती म्हणजेच की जगन्नाथ. आणि तेव्हा इथे आता जगन्नाथ काय करणार आहे, तेव्हा सावली म्हणते मी सांगते तुम्हाला, चला लवकर, असं म्हणूनच आता इकडे मात्र लगेचच सावली म्हणते की ठीक आहे आपल्याला जगन्नाथांना भेटायला जावं लागेल, असं ती बोलत असते. तर आता इकडे लगेचच सारंग, त्याचबरोबर सोहम, अमृता आणि इथे तिलोत्तमा बोलत असतात. त्या बोलत असतात की काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे. आता लगेच इथे जीव तुझ्यावर गुंतला, जीव तुझ्यावर जडला हे गाणं रेकॉर्डिंग करायचं आहे आणि ह्याच गाण्यामुळे सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत ना, आणि ह्या गाण्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असल्या कारणाने आपल्याला आता तेच गाणं रेकॉर्ड करायचं आहे. आणि तेव्हा लगेच सोहम म्हणत असतो, मी माझ्या म्युझिकच्या पूर्ण टीमला इथे कामाला लावतो आणि लगेचच हे गाणं रेकॉर्ड करतो. त्यावर लगेचच आता तिलोत्तमा म्हणत असतात की ह्या गाण्याचं लगेचच अल्गोरिदम इथे चेंज करून घे, जेणेकरून लगेचच हे गाणं रेकॉर्ड होईल आणि सगळ्यांसमोर हे गाणं रेकॉर्ड होईल. आणि तेव्हा इथे एका दिवसामध्ये लगेच ते आपण व्हायरल करूयात आणि व्हायरल केलं की मग लोकांचे गैरसमज सुद्धा इथे दूर होतील. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे तारा आता माफीनामा सुद्धा इथे आता मागेल, एका रात्रीत हे सगळं काही झालं पाहिजे, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याबरोबर तिथे तारा आलेली असते आणि तारा तिथे आल्यानंतर तारा म्हणत असते, इथे तिलोत्तमा म्हणत असते, बरं झालं तू इथे आलेली आहेस आणि तुला बऱ्याच काही गोष्टी इथे सांगायच्या आहेत आणि तुला गाणं रेकॉर्ड करायचं आहे, त्याचबरोबर उद्या लगेचच माफीनाम्याचा सुद्धा व्हिडिओ तुला इथे बनवायचा आहे आणि काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी इथे झाल्याच पाहिजे, समजलं तुला, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर तारा म्हणत असते, मॅडम सॉरी मला ना आता माझ्या आईकडे जायचं आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला तिला भेटायचं आहे, असं इथे तारा म्हणत असते. तेवढ्यातच तारा इथे बोलत असताना आता लगेचच इकडे अगं आत्ता ही वेळ आहे का बाहेर जाण्याची, आणि तेव्हा आत्ता तर इथे गाण्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे आणि गाण्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे, त्याचबरोबर तुझा एक माफीनाम्याचा सुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे आणि आत्ता तू ऐनवेळी इथे कशी काय जायला म्हणू शकतेस आणि कसं काय जायला मागू शकतेस, असं इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, मॅडम माझं जाणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे, प्लीज तुम्ही मला आत्ता इथे अडवू नका ना, मला जाऊ द्या ना, असं म्हणून आता ती इथे काहीच ऐकायला तयार नसते आणि काहीच ऐकायला तयार नसल्या कारणाने आता लगेचच ती तशीच तिथून निघून जात असते. इकडे तिलोत्तमा तिला बघून शॉक झालेली असते. तिलोत्तमाला तर समजत नसतं की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ही मुलगी अशा कशा गोष्टी इथे बोलू शकते. ती आता कोणाचं काहीच ऐकून घेत नाही आणि कोणाचं काहीच ऐकून न घेतल्यामुळे आता लगेचच ती तिथून निघून जाते. आता तिच्या पाठोपाठ लगेचच सावली आलेली असते आणि सावलीच्या हातात सुद्धा पर्स असते. सावली म्हणत असते की मला तिलोत्तमा मॅडम ऐकून घ्या ना माझं जरा, मला इथे माझ्या आईबाबांकडे जायचं आहे, प्लीज तुम्ही थोडंसं ऐकून घ्या, असं म्हटल्याबरोबरच आता लगेचच सारंग म्हणत असतो, बरं ठीक आहे चल मी तुला सोडतो. पण तेवढ्यातच आता इथे सावली म्हणत असते, नाही त्याची काही गरज नाही, मी जाईल रिक्षानी आणि उगाच तुमची दगदग कशाला, तसंही तुम्हाला भरपूर कामं वगैरे आहेत ना, त्यामुळे मी लगेचच जाईल, असं इथे ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर लगेचच आता तिलोत्तमा मॅडम मी येते. त्या दोघी जणी बाहेर पडतात. तर तिलोत्तमा इथे विचार करत असते काय हे सगळं, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एकाच वेळी दोघींना सुद्धा माहेरी जायचं आहे, कमाल आहे. पण इथे त्या बाहेर पडतात. आता तारा अगोदर बाहेर पडलेली असते, तिच्याकडे पाऊस येत असल्यामुळे छत्री असते, तर तेवढ्या सावली सुद्धा तिथे आलेली असते आणि सावली तिथे आल्याबरोबर तारा म्हणते काय गे किती उशीर झालाय, अहो काय करताय तारा मॅडम, इथे घरातून बाहेर पडायचं म्हणजे सगळ्यांच्या मनाचा आणि सगळ्या गोष्टीचा इथे विचार करूनच बाहेर पडावं लागतं ना. आता लगेचच इथे मी म्हणत असते मी आता जगन्नाथांना फोन करते आणि ती जगन्नाथांना फोन केल्यानंतर लगेचच म्हणत असते मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते, तिथे येऊन मला ताबडतोब भेटा ना प्लीज. आता इकडे जगन्नाथ म्हणत असतात काय झालेलं आहे कशामुळे, त्यावरती म्हणत असते मी तुम्हाला तिथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगते, प्लीज तुम्ही लवकर या ना, असं म्हणून लगेचच तारा आता इथे भैरवीला कॉल करते. तारा भैरवीला कॉल करते आणि म्हणत असते प्लीज मॉम मी तुला एक ॲड्रेस पाठवते, तिथे मला अर्ध्या तासामध्ये येऊन भेट. आता लगेचच दोघी तिथून निघत असतात. आता दोघी सोबतच फोनवर बोलून निघताना हे सगळं सोहमनी पाहिलेलं असतं आणि हे सगळं सोहमनी पाहिल्यानंतर तो विचार करत असतो की ह्या दोघी सोबतच कुठे निघालेल्या आहेत, नेमकं हे गोडगंगाल काय आहे असा तो विचार करत असतो. आता हे सगळेजण इथे हॉटेलमध्ये येऊन पोहोचलेले असतात.
हॉटेलमध्ये येऊन पोहोचल्यानंतर आता इकडे मात्र भैरवी म्हणत असते, म्हणजे तू तिथे होतीस म्हणून माझी तारा इथे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकली आहे. वाटलंच होतं मला हे सगळं ह्याच पद्धतीने झालेलं असेल म्हणून. त्यावर लगेचच आता इकडे सावली म्हणत असते, नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, प्लीज सगळं काही ऐकून घ्या ना, मी तुम्हाला सांगते. असं म्हणून आता सावली झालेला घडलेला प्रकार सगळा सांगायला सुरुवात करते. मी आणि इथे सारंग सर त्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलो होतो. आता ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण्यासाठी गेलो होतो त्याच हॉटेलमध्ये इथे सोहम आणि त्याचबरोबर ताराने इथे जो टेबल आहे तो बुक केला होता. पण इथे थोडीशी वादावाद झाली, चिडचिड झाली, त्यामुळे त्या चिडलेल्या होत्या आणि बाहेर गेल्यानंतर कशा पद्धतीने फॅन्स वगैरे भेटले आणि ती लोक भेटल्यानंतर तारा त्यांच्यावरती चिडली आणि तेव्हा आता इथे भैरवी सगळा काही ब्लेम इथे सावलीला देत असते. ती म्हणत असते, अच्छा म्हणजे हे सगळं तूच आहेस, तूच इथे माझ्या मुलीच्या आनंदाला इथे विरजन घालायला बसलेली आहेस. त्यावर सावली म्हणत असते, नाही मॅडम प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी असं काही नाही केलेलं. त्यावर लगेचच आता इथे ताराचं इथे सगळ्या फॅमिली समोर रेकॉर्डिंग होणार आहे, गाणं गाणार आहे आणि तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, अगं वेडीयेस का, इथे आतापर्यंत काय काय गोष्टी इथे झालेल्या आहेत ही गोष्ट तुला कळत नाही का? म्हणजे बघ ना की आता इकडे जेव्हा जेव्हा आपण इथे शो करायचो तेव्हा तेव्हा ते स्टेज आपलं असायचं, बुकिंग आपलं असायचं, सगळं काही आपलं असायचं, त्यामुळे आपल्याला गाण्याचं रेकॉर्डिंग करणं जमायचं. पण आता कसं हे सगळं काही जमणार आहे, हे सगळं नाही जमू शकत, असं इथे आता भैरवी इथे बोलत असते. आणि तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, हे सगळं मॅनेज करण्यासाठी म्हणूनच मी एका खास व्यक्तीला बोलवलं आहे. तेवढ्यातच ती म्हणत असते, आता कोणाला बोलवलंयस? आणि तेवढ्यातच इकडे तारा म्हणत असते, मॉम प्लीज तू चिडू नकोस ना, जरा ती काय म्हणते ते तरी ऐकून घे ना, कारण आपल्याकडे आता कुठलाच दुसरा पर्याय शिल्लक नाहीये, प्लीज प्लीज तू थोडंसं ऐकून घे ना. आणि तेव्हा इथे ती म्हणत असते, सांग, बोल, कोणाला बोलवलं आहेस? तेवढ्यातच आता तिथे जगन्नाथ आलेला असतो आणि जगन्नाथ तिथे आल्याबरोबरच तो म्हणत असतो, मला बोलवलेला आहे, मी करणार आहे मदत. त्यावर आता इकडे जी भैरवी आणि जगन्नाथचं काहीच पटत नसतं, काहीच जमत नसतं आणि त्यामुळे इथे ती म्हणत असते, हा माणूस इथे काय करत आहे, मला ह्याचा चेहरा सुद्धा पाहण्याची इच्छा नसते, आत्ता ह्याला इथून घालव, नाहीतर माझ्या एवढं वाईट काहीच नसणार आहे आणि मी काय करेल हे सुद्धा मी सांगू शकत नाही, असं इथे भैरवी बोलत असते. त्याचबरोबर इथे, अच्छा अगं मम्मा प्लीज जरा तू ऐकून घे ना, नको ना बसू. त्यावर लगेच सावली म्हणत असते, माई प्लीज एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या ना, प्लीज असं नका ना करू, ते काय म्हणतात आणि आपल्याला आत्ता त्यांची मदत लागणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आता तारा मॅडमला ह्या सगळ्या गोष्टीतून वाचवणं खूप जास्त गरजेचं आहे, प्लीज इथे तुम्ही थोडंसं तरी ऐकून घ्या ना, असं इथे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर लगेचच आता इकडे जो जगन्नाथ आहे तो इथे बसतो आणि त्यानंतर इथे सावली सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावर लगेचच आता जगन्नाथ म्हणत असतो, अरे वा, बरं झालं की मग सुंठे वाचून खोकला गेला, ही तर चांगलीच गोष्ट आहे ना. तेव्हा इथे आता जी सावली आहे ती म्हणत असते, प्लीज जगन्नाथजी, तुम्ही मला शब्द दिला होता की मला कधीही कुठलीही मदत लागली तर तुम्ही ती मला अगदीच बिनशर्तपणे कराल म्हणून, मग आता तुमची मदत मला लागणार आहे, प्लीज नाही म्हणू नका ना. आणि तेव्हा इथे सावली सगळा काही घडलेला प्रकार इथे सांगत असते, कशा पद्धतीने हे सगळं काही झालेलं आहे आणि कशा पद्धतीने आता इथे तिला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाचवायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत. तेव्हा जगन्नाथराव म्हणत असतात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधी ना कधी हे होणारच होतंय, मग देर आहे दुरुस्त आहे, लवकरच झालेलं आहे हे सगळं, तर मग काय फरक पडतोय. इकडे आता भैरवी चिडलेली असते आणि म्हणत असते, मी सांगितलं होतं ना, मला ह्या माणसाशी काहीच बोलायचं नाहीये, हा माणूस माझ्या वाईटावरच टपलेला आहे, असं सुद्धा इथे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता इकडे सावली म्हणत असते, प्लीज आता आम्हाला तुमची मदत लागणार आहे आणि तुम्ही जोपर्यंत आम्हाला इथे मदत करत नाही तोपर्यंत मात्र कुठल्याच गोष्टी इथे होणार नाहीयेत, प्लीज नाही म्हणू नका ना. ताराला ह्या सगळ्या गोष्टीतून वाचवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर मेहेंदळ्यांचं जे इथे नाव खराब होत आहे ते सुद्धा इथे सगळं करणं खूप जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा आता इथे सावली बोलत असते. आणि तेव्हा इथे काय करायचं आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात असं इथे बोलल्यानंतर आता लगेचच सावली म्हणत असते, हे रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर होणार आहे आणि त्याचबरोबर इथे हिला माफीनाम्याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवायचा आहे, असं इथे ती बोल. सावलीने हात जोडल्यानंतर शेवटी जगन्नाथ म्हणत असतात, ठीक आहे, माझी मुलगी म्हणते म्हणून मी मदत करायला तयार आहे, तुम्ही घरचं बघा, मी बाहेरची सगळी आघाडी सांभाळतो. आणि तेव्हा सावलीला आता इथे आनंद झाला.